वेदांजी थळे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत त्या आदित्यजी थळे यांचं। साजनजी भोईर यांचे ते भाचे आहेत। यस थळे साहेबांचे भाचे आहेत, देवानंद थळे साहेब यांचे। आदित्यजी थळे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते। सन्माननीय सरपंच अतिजी कदम आपण कुठे असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत। यस मॅचला आपण सुरुवात करणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे दोन्ही दिग्गज समालोचक सज्ज होतील। योगीजी पाटील त्याचबरोबर निखिलजी वाकले दोन्ही दिग्गज समालोचक आहेत। एक आगळावेगळा अंदाज आहे आणि लगेच त्यांच्या माध्यमातून समालोचनाला सुरुवात होईल। धन्यवाद डॉक्टर गवली सर। तर पहिल्या इनिंगला मात्र ती सुरुवात झालेली आहे। पाहू शकला या ठिकाणी जय हनुमान लाखिवली या संघ प्रथमतः बॅटिंग करतो आणि सचिन पाटील आणि ऋतिक गडक हे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओहो चांगला स्ट्रोक आणि चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय। आणि ऋतिक गडकचा आपण जर चालू सीझनचा विचार केला तर मात्र 3 अर्धशतकी इनिंग सुद्धा मात्र त्याच्या बॅटमधून या सत्रामध्ये निघालेल्या आहेत। चांगला फॉर्मात आहे आणि आज खऱ्या अर्थानं लाखिवलीची भरपूर प्रेक्षक आता मात्र आपल्याला अगदी चहू बाजूने पाहायला मिळत आहेत। आणि त्याच लाखिवली गावाला आमचे प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेश पाटील जॉईन होत आहेत। राजेंद्र पाटील सर सुद्धा मात्र आपण पाहतो या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये जॉईन आहेत। स्लोअर वन लेंथ पीक केली फटका हवेत केलाय फर्स्टला आहे टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि अगदी सीमेरेषे लगत पकडला झेल पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी जय हनुमान लाखिवली संघाला। चेंडूचा नवीन कव्हरअप देखील अजून तसंच आहे आणि क्लायमॅटिक कंडिशनचा प्रभाव देखील या मॅचवर आता इथून पडायला सुरुवात होईल। कारण आपण जर पाहिलं तर मध्यरात्री पार होत चालली आहे आणि काटा 12च्या दिशेने चाललाय, त्यामुळे इथून आता फलंदाजांना विचार करावा लागणार आहे। ऋतिक गडक आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील। चांगली सुरुवात सध्या आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजाकडून। ओ इथे मात्र खेचून मारलाय ऑन साइडला चेंडू वेगाने चाललाय डीप फाईन लेग आणि लॉंग लेग कडे कुठला फील्डर नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना हा पहिला चौकार येतोय टीम लाखिवली संघासाठी। अपील देखील झाली आहे, पंच मात्र तटस्थ आहेत कारण त्या अपील मध्ये मी तर म्हणेन की आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता जाणवली। इथून मात्र 5 चेंडूंचा खेळ संपलाय। संघाची धावसंख्या फक्त 6 आकड्यावर। कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समवेत योगी पाटील, तदनंतर आमचे ज्येष्ठ समालोचक मोरेश्वरजी गवळी सर आणि इथे पहा काय दमदार फटका सजवलाय। व्हॉट अ स्ट्रोक, बॉल चाललाय सरळ सीमारेषेपलीकडे। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय। संघाची धावसंख्या पोहोचली आहे 12 या आकड्यावरती। ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहतायत अनेक मान्यवर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रिन्स मूवीजची ही अत्यंत मेहनतीनं ही क्षणचित्र टिपली जात आहेत आणि पुन्हा एकदा मैदानाचा नजारा। खरं तर प्रथमेश जी या सगळ्या डोलाऱ्याची जी सुरुवात होती ती
दादासाहेब फाळके या मराठी माणसानं सुरुवात केली. पहिल्यांदा भारत भूमीवर जे चलचित्र आणलं गेलं ते दादासाहेब फाळकेंना त्याचं सगळं समर्पण जाईल. 3 मे 1913ला पहिला चित्रपट आपण पाहिला राजा हरिश्चंद्र नावाचा. आणि त्यावेळी खरं तर तिथे म्युझिक वगैरे नव्हतं, परंतु पडद्यावरचा चालता बोलता जो काही डोलारा होता तो आपण पाहिला होता. निश्चितच त्या दादासाहेब फाळकेंना देखील इथून मानवंदना देणं अपेक्षित आहे. एक मराठी माणूस काय करू शकतो त्याचं हे अत्यंत मूर्तिमंत प्रतीक. आणि प्रिन्स मूव्हीज देखील आता चलचित्राच्या दुनियेमध्ये फार मोठी कामगिरी करते. जाऊयात मैदानाच्या आत. बॉल तयार. वीरेंद्र आहे हलक्यातना मात्र पाहू शकला या ठिकाणी फक्त चेंडूला दिशा दाखवली, स्ट्राईक रोटेट केली त्या ठिकाणी. आणि या सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहू शकाल 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. दोन्ही एंडने सध्या आपण या स्पर्धेमध्ये खेळ पाहतोय. जबरदस्त मात्र या स्पर्धेचं नियोजन विथ आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रशांत शेट घोराडकर यांच्या वतीनं साकारली जाणारी ही अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा सध्या आपण पाहतोय. द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी पहिलं पर्व पाहतोय आपण अगदी प्रकाश झोतामध्ये. आणि सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा सध्या मात्र आपण अनुभवतोय. ऋतिक गडकनं 2 बॉल फेस केले, 2 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. वैभव पाटीलच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, एक षटकार पाहिला. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 10 धावसंख्येवरती तो खेळतोय. ओहो अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू. आणि चला आय थिंक चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क हवा तसा झाला नाहीये. आणि मात्र सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 14 धावा धाव फलकावरती सोडल्या गेल्या. शौर्याचा आकडा म्हणून ज्या आकड्याकडे पाहिलं जातं 14 जानेवारी 1761 ज्या दिवशी घडलं पानिपत, इथे मात्र बॉल तयार. स्टिअर केलाय बॉल, लोअर फुल टॉस ज्याला पंच केलाय बॉलला, जिथून एक सिंगल कनेक्ट होईल. आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. 1.3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान लाखिवली संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये, विपक्षात तिवरी वाघरापाडा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला गेलाय. यष्टांच्या वर्णभेद घेतलाय बॉलनं, त्यामुळे ऍक्शन रिप्ले देखील मध्ये आपण पाहूयात कशा पद्धतीनं अत्यंत दर्जेदार पंच म्हणून कामगिरी सध्या इथे दोन्ही नामवंत पंच करतायत. हो निश्चितपणे अगदी डावा स्टिकवरून चेंडू मात्र फ्लाय झाला आणि योग्य निर्णय पंच स्वप्नील पाटील सरांचा आपण इथे पाहत आहोत. हो पुन्हा तीच लाईन होती, परंतु आता ही लाईन चुकीची आहे, कारण आता लेग स्टंप सोडून चेंडू मात्र चाललाय. आणि त्यामुळे पाहतो की इथे गोलंदाज वीरेनला मात्र ती दंडित केलंय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आता मात्र स्कोअर कार्डमध्ये ऍड केली जाईल. परंतु मला ही प्रतापची रणनीती उमगत नाहीये. लेफ्टी बॅटर त्याच्या अगेन्स्ट आहे आणि सातत्याने मात्र लेग स्टिकवरती मात्र या ठिकाणी मारा करण्याचा प्रयत्न करतोय. हो आता मात्र इथे कनेक्शन प्रॉपर झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये येतो फिल्डर, त्याने मात्र त्या ठिकाणी चुकी केली आणि चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. ओल्ड इज गोल्ड, सुवर्ण काळ, त्या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. इथे आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे, परंतु वैभव पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. डावखुरा आताचा फलंदाज लाखीव सन्मानार्थ लढतोय. पुन्हा एकदा यष्टांच्या वर्ण वेध घेतलाय चेंडूनं आणि इथून एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा प्रति षटक सरासरीने इथून मात्र धावा कनेक्ट झाल्यात त्या 20. अजूनही 3 षटकांची खेळी बाकी आहे. एका बाजूला जय हनुमान लाखिवली लढतीये स्वतःच्या गावाच्या प्रतिष्ठेकरता, आणि त्या विपक्षामध्ये आराध्य 11 तिवरी वाघरापाडा हा संघ तो देखील संघर्ष करतोय. आणि सध्या तरी आपण पाहतो की तिवरी वाघराचा पाडाचा आपण जर विचार केला तर मात्र असं वाटतं की अभ्यास ऋतिक गडकचा केला असावा, परंतु सध्या वैभव पाटील या ठिकाणी प्रश्न निर्माण करतोय. 7 बॉलमध्ये 15 वरती तो खेळतोय आणि 10च्या धावगतीने आतापर्यंत या ठिकाणी धावा जोडल्या गेल्या 20. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि जर याच गतीने मात्र जर धावा येत राहिल्या तर मात्र पुन्हा मात्र आपल्याला कदाचित 50 किंवा त्यापेक्षा अधिक या ठिकाणी धाव
धाबांचा मात्र या ठिकाणी आकडा पाहायला मिळू शकेल. म्हणजे दोन पॉवर प्लेचा खेळ ते संपन्न झाला. आता नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू होतोय आणि त्यामुळे पाहतो की जास्तीत जास्त फिल्डर आता मात्र आपल्याला अगदी सीमेरेषेवरती पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने एखादा बॉर्डरवरती पाहतो की एखादा सैनिक आपल्या देशाची सुरक्षा करत असतो, त्या अनुषंगाने मात्र ही सर्व क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्या संघाची सुरक्षा करत आहेत. परंतु टिवरी वाघराजी पाडा संघाला पहिली वॉर्निंग वेळेसंदर्भात, कारण तुमचा टायमर इकडे ऑन आहे याची आपण नोंद घ्या. तुम्ही जेव्हा पहिल्या तुम्ही डिलिव्हरी केला तिथून मात्र टाइम इकडे मात्र सेट केलाय. अवघ्या 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं मात्र या ठिकाणी कंप्लीट करायची आहेत. पहिला बॉल गोलंदाजाच्या वतीने आपण पाहतो या ठिकाणी लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आणि वाईटनं सुरुवात केली. प्रसाद भूते कमबॅक करेल का? ओ कडक शॉट पिकअप. हो ये है ऋतिक गड़क, इनका नाम ही बस काफी है. ठोक डाला सिक्सर. लाखिवलीचा वाघ मुंबईची पावनी टोटल पोहोचली आहे 27. या आकड्यावरती 27 ऑन स्कोर कार्ड. ऋतिक गडक त्याच्या टिपिकल फॉर्म मधला हा एक स्टायलिश खेळाडू म्हणून का ओळखला जातो. फटका ऍक्शन रिप्ले आपण प्रथमेश पाटील यांना निश्चित विनंती करूयात. पहा काय फटका खेचलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, घुटना टेक और ये सिक्सर देख. अक्षरशः मागचा गुडगा वाकवला आणि बॉडीचा जर समतोल पाहिला आपण तर हँड आय कोऑर्डिनेशन इज द परफेक्ट. बिलकुल बिलकुल ऋतिक गडक आणि फटका मारला तरी कडक. ओ इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट ऋतिक गडकच्या वतीने आपण पाहत आहोत. कारण त्याला माहिती आहे की जर इथे आपण जर अजून खेळ जास्त वेळ इथे मात्र खेळपट्टीवरती वेळ काढला तर मात्र आपल्या टीमसाठी मात्र चांगला होऊ शकेल. आणि षटकारानंतर मात्र स्ट्राईक त्याने रोटेट केली. म्हणजे इथूनच मात्र निखिल आपण म्हणू शकतो की एक चांगल्या खेळाडूची निशाणी तो मात्र दाखवतोय. डेफिनेटली ही इज अ सेन्सिबल प्लेयर. बॉल तयार. इथे पहा लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एक सिंगल इथून कनेक्ट होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 29 या आकड्यावरती. बॅट्समनला मी विनंती करतोय की ज्यावेळी तुम्ही धाव कंप्लीट करता त्यावेळी मात्र अगदी डेंजर झोन मध्ये येऊ नका, हेच पंच तुम्हाला सांगतायत. आणि पंचांची सुद्धा मात्र अगदी घारी प्रमाणे नजर आहे स्पर्धेवरती आणि या चेंडूवरती नजर होती ऋतिक गडकची. वा इथे आला सिक्सर. लॉंग ऑनच्या पलीकडे जाणारा जबरदस्त शॉट सिलेक्शन. हल्लीच्या पोरींचा भरवसा नाही र बिलकुल भरव. पोरींचा तर नाही परंतु सुद्धा भरोसा नाहीये. परंतु इथे मात्र पहा ऋतिक गडक वरती भरोसा लाखिवलीकरांचा. आणि काय मात्र बॅटिंग करतोय. ऑनसला टर्न केला अगदी डीप शतरक्षक येत आहेत, चेंडू शोधतायत आणि चेंडू शोधेपर्यंत फलंदाजानं मात्र 2 धाबा त्या ठिकाणी शोधल्या गेल्या. आणि आता मात्र धाव फलक अगदी बुल्लट ट्रेन प्रमाणे इथे मात्र सुसाट निघाली. 37 ला 1 चांगली स्थिती सध्या आपण पाहतोय जर्मन लाखिवलीची. योगी नुकतंच माझ्यापर्यंत अपडेट पोहोचवलं आदरणीय राजेंद्र पाटील सरांनी की लाखिवली प्रीमियर लीग मध्ये 3 अर्धशतकं मारण्याचा विक्रम या ऋतिक गडकच्या नावे. आता 18 धावसंख्येवर खेळतोय आणि सध्या लाखिवलीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामीण क्रिकेट हा फॉर्मॅट का सक्सेसफुल आहे. आता लाखिवलीच्या प्रत्येक टीव्ही स्क्रीनवर हा सामना तिथला प्रत्येक गावकरी पाहतोय. हा टिपिकल फॉर्म मधला कॅरेबियन स्टाईल फटका. बॉल चाललाय मुख्य खेळाडू कक्षाला मानवंदना देत. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. ऋतिक गडकच्या बॅट मधून येतोय कडक षटकार. आला थंडीचा ते वातावरण आता गरम झालंय असंच मात्र म्हणावं लागेल. आणि ऋतिक गडक आता मात्र तापलाय का बॅटिंग करतो. आणि जसा मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग होतोय आमची प्रिन्स मूवीचे आमचे
प्रथमेश पाटील यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल आणि आता मात्र डीजी ऑपरेटर मिस्टर परेश काबूकर सुद्धा मात्र मूड मध्ये आलेले आहेत, परंतु इथे मूड फ्रेश करणारी बॅटिंग जर ऋतिकची आवडली असेल तर एकदा टाळ्यावाला हरकत नाहीये. जबरदस्त या ठिकाणी खेळ सा करतोय जे हनुमान टेप लाखुली संघासाठी. जून अंदुरकी संघाचे कॅप्टन आणि पालिवली संघाचे कर्णधार टॉस करता बी रेडी. परिधी 11 जुना अंदुरकी संघ. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होणार आहे. ही इनिंग संपायच्या आत आपली उपस्थिती दोन्ही कर्णधारांची इथे अनिवार्य असणार आहे. योगी, एका गोष्टीचा उल्लेख मी जरूर करेन की आपण उल्लेख केला क्लायमेटिक कंडिशन्स थंड आहेत, वातावरण थंड आहे. त्या प्रतिकूल परिस्थितीचा फरक आता ऋतिक गडकला पडत नाही, कारण त्याचा मनगटावर विश्वास आहे. हा लाखिवलीचा वाघ आज क्रीडांगणावरती धुमाकूळ घालतोय. मी बऱ्याचदा म्हणतो की जंगलात स्वतःची ताकद सिद्ध करण्याकरता कधीच इलेक्शन्स होत नाहीत. तिथं तुमच्या ताकदीनच तुम्हाला राजा बोललं जातं आणि कदाचित आजच्या या क्रीडांगणावरच्या जंगलाचा राजा आहे ऋतिक गडक. सध्या मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडूंमध्ये 24 धावांची विस्फोटक इनिंग तो साकार करतोय. हो, आणि हे दृश्य तुम्ही अगदी व्यासपीठावरील दृश्य अनेक संख्येने मान्यवर मंडळी सध्या आपण पाहतो या सामन्याचा आणि स्पर्धेचा आनंद घेते. इथे फटका फसलाय हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वेल ट्राय. अगदी दोघांच्या मध्यात चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. वैभव पाटील आणि ऋतिकची चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहत आहोत, कारण पहिली विकेट जर आपण पाहिली तर स्वस्तात गमावली होती टीम लाखुली संघानं. फक्त पहिल्या 2 या धावसंख्येवरती पहिला गडी गमावली होती. त्याच्यानंतर पावसाळ 42 धावांची पार्टनरशिप 16 बॉलमध्ये. म्हणजे प्रेक्षकांना काय हवं आहे हे प्रिन्स विविधला पूर्णपणे त्याची जाणीव आहे आणि लगेच त्यांची पार्टनरशिप अगदी ऑन स्क्रीनवरती आपण पाहिली. नेक्स्ट बॉल पुन्हा कडक. हो हो हो, चेंडू आउट ऑफ द पार्क, अगदी स्क्वेअर लेगच्या पलीकडे. अगदी सभापती प्रेक्षक स्टँडच्या डोक्यावरून चेंडू लँडिंग झालाय. 6 धावांसाठी षटकार. इथे पहा ऍक्शन रिप्ले. काय फटका खेचलाय, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पॉवरफुली पुल केलाय आणि चेंडूला पाठवलं सरळ मिड विकेटच्या बाहेर. ऋतिकच्या बॅट मधून आलाय धमाकेदार षटकार. संघाची टोटल 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. कोणताही चेंडू क्रॅक झाला, डॅमेज झाला किंवा हरवला तरी नवीनच चेंडू क्रीडांगणावरती दिला जाईल याची नोंद घ्या. इथून बॉल तयार. वीरेन षटकातला पुढचा बॉल. इथे पहा स्विंगिंग बॉल. थोडासा बॉलच्या दिशेचा काटा बदललाय, एलिव्हेशन दिलं. चेंडूचा एक्झिक्यूट इथे मात्र प्रॉपर. गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज वीरेनला मिळते या बॉलवर. इथे निश्चितच डॉट बॉलची उद्घोषणा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. ऋतिक गडक 10 चेंडूंमध्ये 30 धावा. लाखिवली प्रीमियर लीग मध्ये ज्यानं आपला धुमाकूळ घातला, आज ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील तो स्वतःच्या नावाचा वलय प्राप्त करतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न. ही चपराक बॉल चाललाय. काल्हेरचा दिलेर सुजित तात्या पाटील यांच्या फ्लेक्सला मानवंदना देत चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी षटकार. ऐका कीच्या शेत भात्यामध्ये वेगवेगळे फटके आहेत आणि तो आता मात्र एक फटका बाहेर काढतोय. काय बॅटिंग करतोय, 36 वरती खेळतोय आणि या सीझनचा आपण विचार केला 3 अर्धशतकी त्याच्या बॅटमधून पाहिल्या की या स्पर्धेमध्ये येणार का 4थी अर्धशतकी. ओ हेलिकॉप्टर इथे उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक स्वतः पोहोचतोय तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली आणि पाहता 57 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आदरणीय दिगंबरजी पाटील साहेब, सन्माननीय संदीपजी गोराटकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो की मुख्य क्रीडा मंचकावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. लेजंड क्रिकेटर, सिनियर खेळाडू आणि चेंडूचे स्पॉन्सर आदरणीय संदीप दादा, तुमचं देखील मनापासून आभार. बॅटला ब्रश होऊन बॉल चालला बॅकवर्ड लेग स्लिपला, जिथून एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 58 धावा.
इट्स एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 58 या धावसंख्येवरती. चला पालिवली संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. परिधी 11 जून आंदुर्गी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पालिवली संघ आपण या आणि सध्या आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन होती ऋतिक गडकची कामगिरी. तब्बल 5 षटकाराच्या साह्यानं म्हणजे षटकारांच्या माध्यमातून तब्बल 30 धाबा म्हणजे पूर्णपणे पाहिलं तर मोठ्या फटक्यामध्ये तो डील करतो आणि असं वाटतं की मोठ्या फटक्यांची त्याला मात्र जणू काय भूक लागलेली आहे आणि ती भूक मात्र अजूनही मात्र संपणे झालेली नाहीये. 37 वरती वैयक्तिक केलं आणि त्याला मात्र चांगली साथ दिली वैभव पाटीलनं. त्याने 10 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून निघाला 18 धाबा आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऋतिक गडक साठी एक वाक्य जरूर सांगेन मी योगेश, की जसं आपण म्हणतो ना की बाजीराव की रफ्तारी बाजीराव की पहचान आहे. कदाचित ऋतिक गडकच्या बॅटचा स्विंग पाहिल्यानंतर, बॅटचा फ्लो पाहिल्यानंतर निश्चित पडावं लागेल की त्याच्या बॅटची रफ्तारच त्याची पहचान आहे. इथून मात्र एक विनंतीपूर्वक आदरपूर्वक सूचना आहे. कशेळीचे जेवढे ग्रामस्थ इथं उपस्थित झालेत सगळ्यांना विनंती, आपण इथं जे कशेळीचे ग्रामस्थ उपस्थित असतील आपण मुख्य क्रीडा मंचकावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. सगळ्यांना विनंती आहे. कशेळीकर आपण या, आपलं मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या 6 बॉल, यस ऑफिशियली टाइम लिमिट आणि वॉर्निंग येते. बॉल तयार. हो इथे मात्र पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय आणि चेंडू चालला अगदी बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. हट्टा वाव, व्हॉट अ सॉन्ग अँड व्हॉट अ स्ट्रोक. चौकार आला आणि चौकारानं स्वागत केलं इथे. ओ पुन्हा इथे पाहू शकाल हुक केला आहे, परंतु इथे फटका हवेत फर्स्ट लाई. वैभव पाटीलची विकेट धोक्यात आणि मात्र तिकडे सुद्धा झेल ड्रॉप. आज आपण टिवरी वाघऱ्याच्या पाड्याचा आपण जर विचार केला तर भरपूर लुजनर चेंडू गोलंदाज हाताळले आणि तदनंतर आपण आउटफील्डमध्ये जर पाहिलं तर देखील भरपूर मिस्टेक त्याच्याकडून घडल्या गेल्या आणि त्यामुळे पाहतो की आजच्या रणनीतील ही सर्वात मोठी धावसंख्या आज लाखिवलीकरांना उभारली. पाहू शकाल 63 धावा. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. इथे लाखिवली हे गाव हाकेच्या अंतरावर आहे. साधारणतः 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे गाव आणि घरच्या प्रेक्षकांसमोर, या घरच्या स्क्वॉडच्या समोर परफॉर्मन्स ते देत आहेत तर मग गाजवावंच लागतंय. इथून मात्र हे क्रीडांगण गाजवलंय ऋतिक गडक आणि वैभव पाटीलच्या जोडीनं. जबरदस्त अप्रतिम खेळ इथे मात्र दोघांनी साकारलाय आणि त्यामध्ये अजून काय धावा ऍड होणार का. प्लिक केलाय स्क्वेअर लकडे फिल्डर. इथे मात्र चूक होणार नाहीये. पकडल्या जाईल आणि समाप्त झाली या ठिकाणी ऋतिक गडकची ही चांगली इनिंग. दुसरा धक्का लागत असताना जय हनुमान लाखिवली संघाला. डीजे मास्टर देखील त्यांच्या लयात आहेत आणि काटा 12 कडे वळतोय. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहतात. खरं तर दशरथ पाटील सर जर ही स्पर्धा पाहत असतील तर ते देखील बोलले असते की इथपर्यंत मला देखील पोहोचणं गरजेचं आहे. रजनी क्रिकेटचे स्पेशल कॉमेंटेटर म्हणून त्यांची रायगडात एक वेगळी ओळख आहे. फटका चांगला आहे, बॅटचा फ्लो पहा, स्विंग पहा, बॉल चाललाय सर टाटा बाय बाय करत स्टँडच्या बाहेर. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. मेरा चैन वैन सब उजड़ा. तर वाटतच नाही की ऋतिक गडक इकडे मात्र बास झालाय, परंतु त्याचा छोटा बंधू निशांत गडक आला आणि त्याने सुद्धा मात्र कडक फटक्याने सुरुवात केली आपल्या डाबाला. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र या ठिकाणी षटकाराला सुरुवात केली आणि म्हणतात ना की बडे मिया तो बडे मिया और छोटे मिया तो सुभान अल्लाह. 69 धाबा फलकावरती. हो पुन्हा एकदा हुक केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. आणि चेंडू फटकावून दिला अगदी लॉंग लेगच्या पलीकडे. बॅक टू बॅक. ऐतिहासिक चौकार आलाय, पंचाचा इशारा पाहायला मिळतोय.
ये छोटा तीर पर वार करे गंभीर. का बॅटिंग करतोय. आल्या आल्या प्रहार चढवायला सुरुवात केली आहे. निशांत गडकच्या बॅट मधून देखील हे धमाकेदार फटके येत आहेत. 73 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या बॅटिंग पाहतोय जय हनुमान लाखिवली संघाच्या वतीनं 73 धाबा लागले गेले आणि अजूनही पहिल्या डाबातील शेवटचा बॉल शिल्लक आणि त्याच्यावरती पुन्हा एखादा मोठा फटका निशांत गडकच्या बॅटमधून येणार का. ओव्हरती कव्हर केल्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन चेंडू वेगाने चालला आउटफील्ड भरपूर फास्ट आहे टणक आहे सध्या पाहतो. ओ हो 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 पायानं अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. 77 धाबा फलकावरती लागल्या गेल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि विजयासाठी 78 धाबांचं लक्ष्य समोर ठेवलं आहे टिवरी वाघऱ्याच्या पाडा संघ अगेन्स्ट. योगी या खेळाडूच्या नावे देखील अर्धशतक आहे लाखिवली प्रीमियर लीग मध्ये. आणि आज खरं तर निशांत गडक असेल ऋतिक गडक असेल या दोन्ही धुरंधर खेळाडूंनी त्यांचा रणधुरंधर खेळ या क्रीडांगणावरती दाखवलाय. 77 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विजयाकरता तिवरी वाघराचा पाडा संघाला 78 धावसंख्येची गरज आहे. वळूयात आपण लेजंड कॉमेंटेटर आदरणीय गवळी सरांकडे जे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमच्या समवेत जोडले जातील टॉस करण्याकरता. खूप खूप धन्यवाद निखिलजी वाकले त्याचबरोबर योगीजी पाटील. द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026 आम्ही टॉस बॉक्समध्ये आहोत यासाठी विशेष आभार मान्य श्री मांगीलाल पालीवाल साहेब अर्थात मॅगीबाई रोकडा रस्ताचे प्रोप्रायटर. दोन्ही कॅप्टन यायचं आहे. परी 11 जुनाली संघाचे कॅप्टन निशांत आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत निशांत ठाकरे. त्याचबरोबर पाळवडी संघाचे हे डॅशिंग कॅप्टन आलेले आहेत. मी संदीपजी गोराटकर त्याचबरोबर दिगंबरजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. संदीपजी गोराटकर आमचे बॉल स्पॉन्सर आहेत आणि ही मॅच 4 षटकांची असेल कारण ही सेकंड राऊंड आहे. संदीपजी आपण यायचं आहे. चार ओव्हरची मॅच असणार आहे. दी केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026 हा खरं तर दुसऱ्या फेरीतील महामुकाबला आपण पाहणार आहोत आणि टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टनसाठी एक बाजू द केक क्राऊन कंपनी आणि दुसरी बाजू आहे ते अर्थात जय हनुमान टेबोली. संदीपजी गोराटकर आमचे बॉल स्पॉन्सर आणि एक लेजंड क्रिकेटर आणि त्याचबरोबर लेजंड क्रिकेटर ग्रेट क्रिकेटर आपण पाहतोय दिगंबरजी पाटील. कॉलिंग कोण करणार आहे. निशांत ठाकरे. आणि ते केक क्राऊन कंपनी दोन्ही मान्यवरांचा विशेष आभार. दिगंबरजी पाटील आणि संदीपजी गोराटे विशेष आभार आपण टॉससाठी आलात. पहिली मॅच खूप डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलात पण मी एकच वाक्य म्हणेन फलंदाजाने गमावलं ते मात्र गोलंदाजाने कमावलं आणि क्षेत्ररक्षकाने कमावलं. काय म्हणशील. सर 30 धावा थोड्या कमी झालेल्या पण आपला गोलंदाज एवढा विश्वास होता का मॅच जिंकू आपण. गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली होती. यावेळेला फलंदाजीमध्ये काय बदल केला जाईल. फलंदाजीच्या क्रममध्ये काय बदल केला जाईल. हा तो गेम प्लॅनिंगच्या हिशोबाने. टॉस तुम्ही जिंकले निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण करायचं. संघ तोच राहील की संघामध्ये काय बदल केला जाईल. संघ तोच राहील. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे निशांत ठाकरे. टॉस जर जिंकला असता निर्णय काय घेतला असता. क्षेत्ररक्षण केला. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे. साधारण किती धावांमध्ये थांबवलं तर विजय प्राप्त करू शकत. दुसऱ्या फेरीतली महत्त्वपूर्ण मॅच आहे. जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आज समीर ठाकरे खेळणार आहे आणि खेळणार असेल त्याच्याकडनं काय अपेक्षा असणार आहे. खेळत असतील तर अपेक्षा खूप आहेत. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो यानंतर दुहेरीतली पहिली मॅच होणार आहे आणि ही मॅच टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून पाळीवडी संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी परी 11 जुनांदुर्गी संघाला आमंत्रित केलेलं आहे. आपण जाऊया कारण मॅचला सुरुवात होते. लगेच दोघांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. Thank you so much Dr. Gowri sir and thank you so much निखिल वाकळे सर आणि योगी पाटील सर. भलं मोठं आव्हान इथे पार करायचं आहे आणि इथे टार्गेट असेल ते एकूण 78 धावसंख्येचं. 78 to win
78 चा आता लक्ष येथून पार करायचं आहे आणि पहिल्याच बॉलवर आगाच चौकार करण्यात आला. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय. गुड स्टार्ट. सध्या फलंदाजी करण्यासाठी बॅक टू बॅक 2 चौकार जो स्टार्ट मिळणं गरजेचं होता. गवळी सर पुन्हा जॉईन होतात माझ्या सोबतीनं कॉम्बॉक्स मध्ये. वेलकम. थँक्स समीर ठाकरे. हाय स्कोरिंग मॅच मध्ये धावांचा आलेख वाढताना दिसतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय डेफिनेटली आशिष पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, धावबाची देखील संधी असेल परंतु एक धाव पूर्ण केली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल स्ट्राइक रोटेट करत असताना तुम्ही पाहतात 9 धावा. आज पहिल्या डावाचा विचार केला तर लाखिवली संघाकडून ऋतिक गडकनं चांगली सुरुवात दिली. कडक बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. 37 धावा. त्यानंतर वैभव पाटील आणि चांगला फिनिशिंग टच निशांत गडकच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला भूमीत भुईर आता प्रथमताच तुम्हाला बघायला मिळतोय. सुरुवात तर चांगली मिळाली आहे. 15च्या गतीनं जवळपास धावा जोडायच्यात. उडवल्या बॉल हवेत आहे. लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय आणि मिळवली आहे सफलता. वाघाची शिकार केली आहे. भूमीत भोईरला माघारी पाठवलंय. फलंदाज बाद. पहिला धक्का. होता मग त्या लॉंग ऑफला क्लिअर करता आलेला नाही आणि हा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने अगदी ऑस्ट्रेलियन किंवा वेस्ट इंडिजचा अंदाज म्हणता येईल त्या अंदाजामध्ये हा झेल घेतलेला आहे. खाली घेतलेला आहे झेल डेफिनेटली. आणि क्षेत्ररक्षण जरूर फ्लेक्झिबल प्लेयर्स तुमच्या संघातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना आउटफील्ड मध्ये ठेवलं जातं आणि त्यापैकीच हा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात. निशांत गडकनं तो चांगला झेल पकडला. नवीन बॅटर तन्नू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. द के क्राउन कंपनी ट्रॉफी टेंभोली गावामध्ये हा क्रीडा महोत्सव. नाईट क्रिकेटचा थरार आणि पहिली रजनी. आशिषचा बॉल पुन्हा बॅटची कड. थर्डमॅनला बॉल येतोय. शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण वन बाउन्सनं बॉल कलेक्ट केलाय. तोपर्यंत वेळ होती ती एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावरती तुम्हाला बघायला मिळतोय. 10 ऑन दी बोर्ड नाव. बॅक टू बॅक 2 चौकार लगवल्यानंतर मात्र कमबॅक करताना आशिष पाटीलला आपण पाहतोय आणि हेच फार महत्वाचं असतं. आणि भरपूर वर्षांपासून आशिषला नवीन चेंडू टाकताना तुम्ही बघत आलेलात. त्याच्यामुळे तो त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तो अनुभव आहे आणि एक्सपिरियन्स ऑलवेज मॅटर करतं. आणि सध्याच्या घडीला तो त्याच्या अनुभवाचा फायदा टीमला उचलून देतोय. ओ प्रसाद समोर काय चेंडू हाताळलाय. फलंदाजाला उत्तरच देता आलेलं नाहीये. शेवटचा बॉल आलाय. डॉट परफेक्ट यॉर्कर होता आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नॉट अ व्हेरी गुड स्टार्ट. चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण 10 धावा फक्त आहेत. कारण आस्किंग रन रेट खूप हेल्दी आहे. आवश्यक धावगती खूप मोठी आहे आणि पहिल्या षटकात फक्त 10 धावा आलेल्या आहेत आणि महत्वपूर्ण एक फलंदाज बाद झालेला आहे. हो डेफिनेटली. आता इकडनं आपण जर विचार केला 4 ओव्हर आणि 68 धावांची गरज आहे म्हणजे इथून रिक्वायर्ड रन रेट मध्ये देखील वाढ झालेली आहे आणि आता डेफिनेटली दबाव वाढताना दिसेल. मानिपाडा एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये येतोय निशांत गडक, ज्यानं चांगला फिनिशिंग टच दिला होता. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती 15.60 होती. आता मात्र आवश्यक धावगती जी आहे जवळपास 17च्या घरात आहे. 24 चेंडू आणि तब्बल 68 धावा. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नक्कीच म्हणता येणार. पंचांना विनंती आहे फक्त आपण 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. आज लाखिवलीचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. आपण पाहतोय पॅक क्राऊड. आज तर येतो झाकी आहे
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. दुसरं षटक पुढे आला होता आणि बॅटला स्पर्श झाला आणि व्हाट कॅच. अप्रतिम झेल घेतला आणि दुसरा धक्का. मेरे हम मगर अगदी खडे फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची कड घेत असताना मागे विकेट किपरनं कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. चांगला झेल तिथे पकडला आणि 10 धावा धावफलकावरती असताना हा दुसरा धक्का लागलेला आहे. येस, मोबाईलसाठी तुम्हाला नेटवर्क आणि क्रिकेटमधला क्रिकेटिंग स्टॉक चांगला फटका खेळण्यासाठी तुम्हाला फुटवर्क बदल आणि त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. ते बघायला मिळालं नाही. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातात. डेफिनेटली. आणि आता इथून नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय तो प्रताप भुईर. प्रताप इथून चांगला प्रताप दाखवणार का, करणार का? प्रताप भोईर इज अ लिजंड क्रिकेटर, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर. प्रताप भोईर, मॅन फ्रॉम टिवरी, वाघरालचा पाडा, इज अ ग्रेट क्रिकेटर, लिजंड क्रिकेटर. जरूर गवळी सर देखील सातत्याने वसई पट्ट्यामध्ये समालोचन करत असतात आणि त्या खेळाडूंविषयी जरूर त्यांना देखील चांगलीच माहिती असेल, म्हणजे मॅचला मजा येणार आहे. खूप अपेक्षा असतात प्रताप भोईरकडनं, कारण जेव्हा जेव्हा चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन त्या स्पर्धेच्या माध्यमातून याचा खेळ मी सातत्यानं बघितलेला आहे. त्या परिसरामध्ये जुचंद्र परिसर असेल, राजवाडी परिसर असेल, टिवरी परिसर असेल, कामण परिसर असेल, पाये, त्या परिसरामध्ये खूप चांगले बॅटिंग सातत्याने केलेली आहे. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे, वेगवान चेंडू, इट्स अ वाईड यॉर्कर. हो, स्टार्ट चांगला केला प्रताप भुईरच्या समोर निशांत गडकनं. युवा गोलंदाज आहे, परंतु एखाद्या वेळेला तुमचं प्रदर्शन चांगलं होतं ना, त्यावेळेला तो मोमेंटम तुमच्याकडे असतो आणि तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे असतो. निशांत गडक मार्गस्थ होईल. राईट आर्म सरळ फेकून दिलेला आहे, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जाओ चाहे करण्यात आला होता. पिकअप शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट, भिरकावून दिल्या बॉलला असणाऱ्या बॉडी लाईनच्या बाहेर. पुन्हा याला पुन्हा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये आणि एका टप्प्याने चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार होईल, चौकार. सातत्याने लेन बॉलला पीक करतोय प्रताप. चांगला खेळ साकारत असताना आज चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि पुन्हा मॅच मध्ये पलटवार झालेला आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती, 20 ऑन द बोर्ड नाव. 2 खेळाडू आतापर्यंत गमावलेत, परंतु नीडरपणे खेळत असताना प्रतापला तुम्ही बघतायत. ग्रेट बॅटिंग, चांगली बॅटिंग करताना सुरुवातीला मी उल्लेख केलेला आहे की प्रताप अतिशय भरोशाचा बॅटर आहे, मिडल ऑर्डरचा. एक षटकार आणि चौकार त्याने लगावला. पुन्हा एकदा पंचाहत्तर लो बॉलचा इशारा, हुकचा फटका बघायला मिळाला, चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय, षटकार. त्यामुळे 6+1 7 धावा मिळतील आणि धावसंख्या होईल 27. आता मात्र आक्रमण बघायला मिळते समीर. वा, 27 धावा, 20 बॉल 51. बघता बघता वेळ बदलली, बघता बघता खेळ बदललाय. मॅच मध्ये पलटवार झालेला आहे वाघराळपाडा या टीमचं. प्रतापनं आल्या अगदी जबरदस्त धडाकेबाज सुरुवात केली. फ्रीटचा बॉल, फ्रीट असणार आहे चेंडूवर. पुन्हा एकदा सरळ फेकून दिलेला आहे, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑनला झेल घेतला जाईल, पण मात्र हा फ्रीटचा चेंडू आहे.
जरूर जरूर फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच्याचमुळे तो मुक्तपणे फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि हळूहळू आता लाकिवलीचे समर्थक जे आनंद साजरा करत होते ते लाकिवलीचे समर्थक आता जागेवरून उभे झालेले आहेत. नक्की थोडी लाखील्या समर्थकामध्ये शांतता पसरलेली आहे. शोले चित्रपटाची आठवण झाली. इतना सन्नाटा क्यों है भाई. 28वा स्कोर कार्ड वरती 28 रन्स. हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. जवळपास इट्स अ वाईड यॉर्कर. परफेक्ट वाईड यॉर्कर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि ही यॉर्क लेंथ जे ते फलंदाजांकडे फार कमी उत्तर असतात अशा लेंथवर गोलंदाजी करणं तुम्हाला गरजेचे असते. आणि याचबरोबर 28वा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि येणाऱ्या 18 बॉल 50 धावांची आवश्यकता. 3 षटक आणि 50 धावा. सध्या प्रेक्षक तुम्ही पाहतात प्रेक्षक आणि प्रेक्षक नवनिर्वाचित ॲडव्होकेट वैभव भोईर जे नगरसेवक झालेले त्यांनाही दाखवलं जात आहे. त्यांचा फ्लेक्स विकाजी भोईर यांचा फ्लेक्स देखील ते दाखवला जातोय. द केक राऊंड कंपनी ट्रॉफी 2026 टेंबवलीकरांचा क्रीडा महोत्सव. आणि इथे पहा रॅलिंगवर काही भार देऊन आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती थोडं मागे राहा. आशिष पाटील च्या हातामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी जरूर दिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आशिषनं 10 धावा गरज केल्या होत्या. पहिल्याच 2 बॉलवर 2 चौकार लागल्यानंतर देखील चांगला पलटवार त्यानं केला होता आणि थर्ड ओव्हर मध्ये आता कंटिन्यू ठेवल्या. चला वेळेवरती लक्ष ठेवा. टीम जय हनुमान लाकिवली वेळेवरती लक्ष ठेवा कृपया. हे बघू शकता करंट रन रेट 1400 आहे आणि रिक्वायर रन रेट जे आहे 16.67. म्हणजे मॅच नेट टू नेट फाईट आहे. अजूनही जोपर्यंत प्रताप खेळपट्टीवर असणार आहे ना तोपर्यंत मात्र नक्की धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या होऊ शकतो. डेफिनेटली. आणि प्रतापकडे ती क्वालिटी आहे ती सुरुवात त्यांनी केली आहे. 18 बॉल 50 ची गरज. आशिष टेंबिवली विलेज एंड कडनं बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. फुल टॉस लॉफ करण्यात आलाय. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर नाहीये दूरवरून येतात. मिड विकेटचे फिल्डर बॉलवरती येणार बॉल उचलणार तोपर्यंत वेळ होती ती 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. 29 रन्स ऑन दी बोर्ड नाव. खरं तर फायदा उचलता आला नव्हता कारण फुल टॉस चेंडू होता आणि बऱ्याचशा वेळा आपण पाहतोय की फुल टॉस चेंडूची जागा ही सीमारेखा असते. त्याचा मात्र फायदा प्रतापला उचलता आला नाही. हो डेफिनेटली हिटनी बॉल होता. आणि येस वेलकम रवी गुळवी प्रिन्स मूवीचे फाउंडर आपलं देखील स्वागत. आशिष पुन्हा एकदा सोडून दिला बॉल. खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देखील येतोय. 1 धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 30 धावा 30 रन्स. आशिषच्या ओव्हर मध्ये अगदी आपण पहिल्या षटक जेथे पाहिलं तर पलटवार करण्याची त्याच्यामध्ये क्वालिटी आहे ती दिसून आली. आणि या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. बॉल हवेत. मिस्टामिंग मिड ऑफचा फिल्डर प्रयत्न करत होता. झेलपर्यंत पोहोचणं कठीण. प्रतापनं थांबवलंय कारण आता प्रसाद थोडासा चाचपळतोय आणि त्याच्यामुळे प्रताप कुठेतरी त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड घेण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव. येस बराच वेळ चेंडू हवेत होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि फक्त 1च धाव घेण्याची संधी मिळाली. सिंगल नाही ना सर. आता इथून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही आहात. याच्यासाठी तुम्हाला त्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. तो प्रयत्न करायचा आहे. 31 धावा 31 रन्स ऑन दी बोर्ड नाव. आशिष पाटील पुन्हा एकदा. हो परफेक्ट यॉर्कर. फक्त बचावात्मक फटका तुम्हाला बघायला मिळाला. भाग पाडलाय अशा पद्धतीने छोट्या बॅकलिफ्टनं खेळण्यासाठी. ही क्वालिटी आशिष पाटीलकडे. 1च धाव तिथे मिळाली. पुन्हा 1 धावेने स्कोर पुढे गेला 32. हे नक्कीच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला एअर स्ट्राईक करावी लागेल. अतिरेकाचा बिमोड करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करावी लागते. एव्हर स्ट्राईक करावी लागेल. हवाई हल्ला. फुल टॉस मिस होत आहेत. थोडासा फंबल जरूर झाला फिल्डर. परंतु सर हे जे फुल टॉस आहेत ना त्याला कॅपिटलाइज करणं गरजेचं आहे. जर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही फुल टॉस मिस कराल तर डेफिनेटली तुमच्यासाठी कठीण हे समीकरण होणार. खडतर आव्हान नक्कीच दिसेल. त्याच्यामुळे फुल टॉसचा फायदा घ्यावा लागेल. नाही डेफिनेटली फुल टॉसचा कन्वर्ट तुम्ही चौकार किंवा षटकारामध्ये करायला हवं. प्रताप आहे स्ट्रायकिंग एंडला. आशिषचा बॉल पुन्हा फुलर लेंथ ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. व्ही मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. फक्त मिळेल 1च धाव. पहिल्याच रजनीमध्ये काय प्रतिसाद मिळाला. आणि खरं म्हणजे आजच्या लॉर्ड्स मध्ये येथील लोकल टीम्सना जास्त आपण बघतोय.
मग लाखिवली असेल, पादिवली असेल, टीम जुनांदुर्की असेल आणि त्याच्यामुळे हा जनसमुदाय एवढ्या मोठ्या संख्येने लोक आहेत आणि तसंही मॅच कोणाची असू द्या तुम्ही उद्याही पहा एवढीच गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. क्रिकेटवरचं प्रेम आहे. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल, धावाची संधी आहे. अँटी प्रयत्न केला होता. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. पंचांचा लेग बायचा इशारा आणि त्यानंतर आपण बघतोय की आशिष पाटीलचं पुन्हा एकदा कशिशपूर्ण हे षटक बघायला मिळालं आणि त्यानं फक्त आणि फक्त 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 15 धावा खर्च केल्या. उर्वरित 12 चेंडू 43 ची गरज. मॅच झुकवली आहे लाखिवलीकरांनी. नाही, नक्कीच तिसरं षटक फार महत्वाचं ठरलं आणि ते लाखिवलीच्या बाजूने बघायला मिळालेलं आहे. आता मात्र आवश्यक धावगती खूप वाढलेली आहे. 21.50 म्हणजे 12 चेंडू आणि 43 धावा. समीकरण थोडंसं बदललेलं आहे, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. क्रिकेट असा एक खेळ आहे ना, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. हो, क्षणात होत्याचं नव्हतं होत असं आपण अनेकदा अशा मॅचेस बघितलेल्या आहेत, अनेकदा अशा टुर्नामेंट्स बघितलेल्या आहेत की क्षणात होत्याचं नव्हतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण होताना बघितलेलं आहे आणि इथे जर गेम बदलायची असेल तर डेफिनेटली फलंदाजांना तो कारनामा करावा लागेल. करणार का? समीर, लाखिवली संघाने सुद्धा शेवटच्या 2 षटकामध्ये 42 धावा मारलेल्या होत्या आणि आता मात्र टिवरी वाघरपाडा संघाला सुद्धा तेच करायचं आहे. 42 ऐवजी 43 धावा त्याला मारायचे आहेत, फटकावायचे आहेत. हे साम्य आहे. 4थं षटक असणार आहे. सध्या लाखिवलीचे समर्थक स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतात. वीर पाटील, प्रणव पाटील यांना बघायला मिळतात आणि पिंटू पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वीर पाटील बाहेरनं कोचिंग करतात. मोनिशला सुद्धा पाहू शकता आपण. याला मात्र स्ट्रेट हिट. चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघायचं आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका तुम्हाला बघायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी जरूर उपस्थित होते. 1 बाउन्सनं बॉल कलेक्ट केला. 11 बॉल 42 ची गरज. समीकरण कठीण झालेलं आहे. 11 मध्ये 42 करायचे आहेत. पुन्हा एकदा पुलचा फटका. चेंडू मात्र हवेत आहे आणि पुन्हा जीवनदान मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. जरूर त्या ठिकाणी आपण बघतोय की कॅचेस सुटत आहेत. क्षेत्ररक्षण कुठेतरी तुम्हाला चांगल्या दर्जाचं करावं लागेल, तेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये टिकून राहाल. रवी गुळवी यांना देखील दाखवलं जात आहे. प्रिन्स मूवीजचे फाउंडर आणि 38 धावा झाल्या. 38. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. फुलटा चेंडू फायदा उचलता आला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. ओव्हर थ्रो होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा होत आहेत. नक्कीच ओव्हर थ्रो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि एका धावेला 2 मध्ये बदललाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला 2च्या मदतीने 40 या आकड्यावरती 40 रन्स. वागडापाडा, टिवरी, जुचंद्र, राजावली या परिसरातून बिलॉंग करतोय आणि तिकडे तुम्ही सातत्याने टीमचा चांगला खेळ बघत आलेला. मात्र 9 चेंडू आणि तब्बल 38 धावांची आवश्यकता आहे. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये. कारण क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नसते. यॉर्क करण्याचा प्रयत्न, डिफेन्स केला, बॅकलिपला खाली केला आणि बचावात्मकतेने खेळून 1 धाव पूर्ण केली. साहिल खरपडे गोलंदाजी करतोय. साहिल बॅटिंग देखील चांगली करतो, आपण अनेकदा बघितलेला, परंतु आज गोलंदाजीमध्ये तो दमखम त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला. ग्रेट बॉलिंग. 8-37 सूत्र आहे खरं तर. 8 चेंडू आणि 37 धावा. साहिल शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल लॉंग स्टॉप, सीमारेषा पार, चौकार.
होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि मागे चेंडू निघून गेला सर फाईन लेगला. एपा जास्त उसळी घेणारा बॉल होता आणि त्याच्यावरती चौकार मिळाला. समीकरण बदललंय. येणारे बॉल शॉर्ट बॉल आणि सरळ फेकून दिलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. वा काय फटका होता. ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेन बॉल फुल अँड पॉवरफुल. व्हॉट अ ग्रेट हिट. फॅन्टास्टिक स्ट्रोक फ्रॉम बॅटर प्रसाद. 6 बॉल आणि आता 27 ची गरज आहे. शेवटच्या बॉल वरती आलेला सिक्सर पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी देत असताना, मॅच मध्ये कमबॅक करून देत असताना, या सामन्यामध्ये मोमेंटम आपल्या बाजूने देत असताना 51 धावा स्कोर कार्ड वरती झालेत. 78 चं भलं मोठं आव्हान पार करत असताना शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 27 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. व्हॉट अ मॅच. हाय स्कोरिंग मॅच. मात्र धावांचा पाठलाग आतापर्यंत चांगल्या रीतीने झालेला आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आणि दोन्ही बॅटर सकारात्मकतेने खेळतायत. दुधारी तलवार चालताना आपण पाहतोय. कारण प्रताप आणि त्याचबरोबर प्रसाद दोन्ही बॅटर सकारात्मकतेने खेळताना दिसत आहेत. अजित पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी आहे. समोर प्रताप आणि लेफ्ट आर्मर. हो, पहिल्याच बॉलवर ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तरी ते मिळेल. बॅटला हलकासा स्पर्श देखील होता आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 52 या आकड्यावरती 6 मध्ये 27 करायच्या होत्या. आता 5 मध्ये करायच्या 26. 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. अगदी बरोबर. आणि मॅच मध्ये जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर ह्या चेंडूवरती किमान 2 धावा तरी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. हो, अजितचा फुलर लेन ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कडा. बॉल शॉर्ट कव्हरला येतोय. फक्त मिळेल 1च धाव. आता मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केली. म्हणजे आता इथून 4 सिक्सर आले तेव्हा वागळा पाडा हा संघ कुठेतरी सुपर ओव्हर पर्यंत सामना घेऊन जाऊ शकतात. यस, खूप चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून अजित करताना पाहतोय. अजित पाटील पुन्हा एकदा उचललाय आणि भिरकावून दिलाय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. आणि तिसरा षटकार प्रताप भोईरच्या बॅटमधून येताना दिसतोय. कडक कडक कडक. पुन्हा एकदा पुन्हा लो फुल टॉस. एक ते पॅडल स्वीपचा अंदाज, परंतु हा चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. प्ले मध्ये जस्ट टर्न केलं होतं. 4 धावांसाठी चौकार. परंतु आता समीकरण कठीण. पुन्हा एकदा हवे त्या बॉल इथे मिस टायमिंग. 2 मध्ये 15 ची गरज असताना पुन्हा कॅच ड्रॉप. आता फॉर्मॅलिटी आरले. अगदी असंच म्हणावं लागेल. शेवटचा 1च चेंडू बाकी आणि 14 धावांची गरज आहे. जय हनुमान लाखिवली संघ विजयाकडे अग्रेसर होताना यानंतर टीम पालिवली आणि जून अंदुरकी लगेचच रेडी राहा. ज्या टीमची फिल्डिंग या टीम पालिवली आय थिंक लगेचच फिल्डिंग 1 मिनिटाच्या आत सेट झाली पाहिजे. शेवटचा बॉल 14 ची गरज आहे. म्हणजे इथून लीगल बॉल आला तर जय हनुमान लाखिवली संघ विजय आणि एखादा नो बॉल अजित पाटीलच्या वतीनं जर आला तर एक संधी असेल ती वाघराळ पाडा टिवरी संघाला. अजित पाटील लीगल चेंडूची अपेक्षा त्याच्याकडनं होय आणि लीगलच आलाय आणि याच बरोबर हा सामना इथे विजय होत असताना जय हनुमान लाखिवली टीम मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन जय हनुमान लाखिवली अँड हार्ड लक टफ लक टीम वाघराल पाडा. लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाणार आहे आणि नो डाऊट ज्यानं धावा बनवल्या 37-37 आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. माजी सरपंच वसंतजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. त्यांच्या शुभासे आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. ऋतिक गडक ज्याची बॅटिंग नेहमीच असते कडक आणि त्याच्या बॅटमधून आल्या 37 धावा. चला सामनावीरासाठी एक आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर 30% डिस्काउंट वाउचर द केक राउंड एंड कंपनीचा आणि एक केक सुद्धा दिला जात आहे. मैच के बाद कुछ मीठा हो जाए आणि हे पहा प्रथमतः आपण देऊया केक. द केक राउंड एंड कंपनी यांच्याकडून आलेला केक आपण या ठिकाणी देत आहोत. त्यानंतर 30% ऑफ असणारं डिस्काउंट असणारं हे गिफ्ट वाउचर आणि हा चेक मॅन ऑफ द मॅचचा ऋतिकला आपण देत आहोत. वेल्डन ऋतिक ज्यानं 37 धावा बनवल्या. त्यानंतर ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची येथे दिली जात आहे. करसनजी फुलोरे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे आणि त्यांचे विशेष आभार आणि साहेबांना विनंती पुन्हा आपण मंचावरती बसव. डेफिनेटली ऋतिक आज जबरदस्त खेळ राहिला. फार वेळा बाहेर क्रिकेट खेळत असतो, आज आपल्या एरियामध्ये पंचक्रोशीमध्ये खेळतोय. कसं वाटलं? खूप भारी वाटलं आणि अशी टुर्नामेंट खूप भारी ठेवलेली आहे. मजा आली खेळायला. काय विकेट काय खेळ करते, ज्या पद्धतीने सिक्सर मारत होता असं वाटतं की फलंदाजांना साथ देते. नाही दोघांना चांगलीच आहे विकेट, बॉलिंग पण चांगलीच होईल. मग आज पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा ऋतिक. ऋतिक कडक ज्याची बॅटिंग नेहमीच असते कडक, आपण नेहमीच बघत असतो आणि तोच होता मॅन ऑफ द मॅच. तर लगेचच आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऋतिक येस, आपण स्वागतानी सन्मानाकडे वळणार आहोत. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जुआंद्रुखी टेंबवली आमचे सन्माननीय वसंतजी पाटील आत्ताच ज्यांचं आगमन झाले त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजक प्रशांतजी गोराडकर यांना करतोय की आपल्या शुभास्थितीनं आपण सन्मानित करायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत जुआंद्रुखी टेंबवली चे माजी सरपंच सन्माननीय वसंतजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल, ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे.